वाकोला पोलीस स्टेशन येथे 28 फेब्रुवारी 2024 रोजी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी हे सिने क्षेत्रामध्ये काम करत असल्याबाबतचं भासवून त्यांना फॉरेन करन्सी पाहिजे आहे या अनुषंगाने ते लोकांशी संपर्क साधत होते आणि अशा लोकांना ते पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याकडनं त्यांना फॉरेन एक्सचेंज करायचं आहे, त्यांना परकीय चलन पाहिजे आहे म्हणून त्यांना बोलावलं जायचं. ते बोलवल्यानंतर ज्या वेळेला ज्यांचे फसवणूक झालेले आहेत पीडित हे ज्यावेळेस त्यांना सदर परकीय चलन द्यायचे त्यावेळेला ते त्यांना बोलण्याचा याच्यामध्ये गुंतवून हळूच त्या ठिकाणावरून ते निघून जायचे आणि त्याच्या काही वेळानंतर जे पीडित आहेत त्यांना कळायचं की त्यांची फसवणूक झालेली आहे. अशा प्रकारे गुन्हा वाकोला पोलीस ठाणे येथे दाखल झाल्यानंतर कक्ष 8 येथे पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू होता. त्यामध्ये लक्ष्मीकांत साळुंखे आणि त्याच्या टीमने सदर गुन्हे हे देशात विविध ठिकाणी सदर आरोपींनी केल्याबाबतची त्यांना माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी गोपनीय माहितीच्या आधारावरती हे सदर आरोपी हे पुन्हा फसवणूक करण्याच्या उद्देशाने मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला व सापळा रचल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. त्या तिन्ही आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्याचप्रकारे याच प्रकारचे गुन्हे त्यांनी इतर देखील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये व इतर राज्यामध्ये देखील सदर गुन्हे केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे. त्या बाबतीमध्ये याच्या सदर गुन्ह्याचा सखोल तपास हा कक्ष 8 द्वारे मुंबई क्राईम ब्रांचद्वारे केला जात आहे. असं जे 3 आरोपी अटक केले त्या आरोपींची जी गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आणि त्यांनी आतापर्यंत एकूण किती लोकांना आणि फसवणूक करण्यात आली? सदर बाबतीमध्ये आम्ही आता प्राथमिक चौकशी केली. त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी पंचतारांकित हॉटेल्समध्ये बोलावून भरपूर लोकांची फसवणूक केलेली आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. त्या अनुषंगाने अधिकचा तपास चालू आहे.